नमस्कार सर्वांना, तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये खूप कामाच्या टिप्स पाहणार आहोत. 1. केस खूप गळत असल्यास मेथी दाण्याची पावडर करून खोबरेल तेलामध्ये मिक्स करून केसाच्या मुळाशी लावावी. यामुळे केस मजबूत होतात आणि केसाची गळणी कमी होते. 2. डिलिव्हरीनंतर महिलाच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होते, त्यामुळे स्त्रीने रोज रात्री झोपताना 1 ग्लास दूध प्यावे. 3. ज्या महिलांना नियमित थकल्यासारखं वाटत असेल किंवा अशक्तपणा वाटत असेल, त्यांनी पेंडखजूरचे सेवन जरूर करावे. याने शरीरामध्ये अशक्तपणा येत नाही. 4. मिठाच्या पानाने शरीरावर मसाज केल्यास शरीरातील अनेक आजार बरे होतात. 5. शरीरामध्ये उष्णता वाटत असल्यास तमालपत्राचा काढा करून पियावा. शरीरातील उष्णता कमी होते. 6. फळे खाण्याची आवड असल्यास नेहमी सकाळी किंवा दुपारी फळे खावे. रात्री चुकूनही फळे खाऊ नये. 7. दररोज कंबर, हाडे दुखत असल्यास पांढऱ्या तिळाचे सेवन करावे. 8. शरीर खूप दुर्बल असल्यास वजन वाढवायचे असेल तर दररोज गव्हाच्या पोळीला तूप लावून खावे. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. 9. ज्या महिला जेवण केल्यानंतर लगेच झोपतात त्यांना लवकर म्हातारपण येते व चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसू लागतात. 10. ज्या महिला पायामध्ये चांदीचे पैंजण आणि जोडवी वापरतात त्यांची हाडं मजबूत होतात आणि मासिक पाळीविषयी काही तक्रारी असेल त्यासुद्धा कमी होतात. 11. ब्रश न करता डाळिंब खाल्ल्यास रक्त वाढण्यास मदत होते. 12. डिलिव्हरीनंतर केस खूप गळतात, त्यासाठी केसांच्या मुळांना कांद्याचा रस लावा आणि 10-15 मिनिटांनी धुवून टाका. केस गळणं कमी होईल. 13. उकडलेले हरभरे उपाशी पोटी खाल्ले तर स्मरणशक्ती कधीही कमी होत नाही. 14. पायामध्ये जर काटा रुतला तर त्या जागेवर पाण्यामध्ये थोडे हिंग मिक्स करून जिथे काटा रुतले आहे त्या ठिकाणी ते मिश्रण लावावे. काटा थोड्या वेळात बाहेर येईल. 15. दिवसभर खूप मेहनतीचे काम करत असल्यास बकरीचे दूध प्यावे. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. 16. चेहरा गोरा होण्यासाठी रात्री झोपताना चेहऱ्यावर गुलाबजल लावून झोपावे. यामुळे चेहरा नेहमी तरुण दिसतो आणि चेहरा गोरा होण्यास मदत होते. 17. अचानक खूप पोट दुखत असेल तर अद्रकचा तुकडा घेऊन त्यावर काळे मीठ लावून चाटावे. यामुळे लवकर पोटदुखी कमी होते. 18. दररोज ग्रीन टी पिल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. 19. दररोज उपाशी पोटी ताक पिल्यास मूतखडा निघून जातो. तसेच दररोज ताक पिल्याने आपले हाडे सुद्धा मजबूत होतात. 20. पावसाळ्यामध्ये सर्दी झाल्यास हळदीचे दूध करून प्यावे. याने सर्दीमध्ये आराम मिळेल. 21. पावसाळ्यामध्ये कपड्याचा कुमट वास येऊ नये म्हणून कपडे भिजवताना निरम्यासोबत थोडासा शॅम्पू टाकावा. यामुळे सर्व कपड्याला छान वास येतो. 22. भेंडी चिरताना चाकूला भेंडीचा चिकटपणा लागतो, त्यामुळे भेंडी कापण्याच्या आधी चाकूला थोडेसे लिंबू लावून घ्यावे. 23. पावसाळ्यामध्ये कोणतेही धान्य साठवून ठेवणे म्हणजे अवघडच असते, त्यात शेंगदाणे. जेव्हा शेंगदाणे बाजारातून आणतो तेव्हा त्यात अळ्या लागतात, त्यामुळे शेंगदाण्यात अळा होऊ नये म्हणून शेंगदाणे बाजारातून आणल्यावर थोडे भाजून नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे. 24. दाढ किडल्यावर दातातला किडा निघून जावा असं वाटत असेल तर रात्री झोपताना त्या दातामध्ये हिंगाचा खडा घेऊन चावावा. 25. प्रेग्नंट महिलांनी गूळ आणि शेंगदाण्याचे सेवन अवश्य करावे. हे बाळाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. 26. असे म्हणतात की पाणी पिल्यावर लगेच झोपू नये. असे केल्यास मेंदूला हानी पोहोचू शकते. 27. फ्रीजमध्ये मळलेले पीठ साठवून ठेवून संध्याकाळी त्या पिठाच्या पोळ्या करून खात असाल तर असे जेवण नियमित केल्यास आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. 28. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे पाने चावून खाल्ल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते. 29. शरीरावर कुठेही सूज आल्यास खायचे पान त्या भागावर चोळल्यास शरीरातील सूज आलेला भाग कमी होतो. 30. पावसाळ्यामध्ये सर्दीचा खूप त्रास होत असेल तर सकाळ संध्याकाळ 1 कप कोमट पाण्यामध्ये मध मिसळून प्यावे. याने आराम मिळेल. या काही टिप्स तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.